सर्वांना प्रथमतः नमस्कार. माझी मुलगी सई खामकर ही लक्ष अकॅडमीमध्ये गेल्या वर्षीपासून म्हणजे 11वीला आता शिकत आहे ती. तिला गेल्या वर्षी आम्ही इंटिग्रेटेड बॅचसाठी ॲडमिशन घेतलेलं होतं दुसऱ्या एका अकॅडमीमध्ये. ॲडमिशन घेण्याअगोदर आम्ही बरंच फिरून आलेलो होतो, म्हणजे कोल्हापूर, इचलकरंजी वगैरे, पुणे या ठिकाणी थोडीशी चौकशी केलेली होती. पण नंतर थोडासा विचार केला की 10वीचं वर्ष आहे, आपल्याजवळच असलेली बरी थोड्याशा हेतूने आम्ही इथं ॲडमिशन घेतलं. त्याच्यानंतर 11वीत गेल्यानंतर मात्र आम्ही SKP सरांच्या सांगण्यावरून इथं लक्ष अकॅडमीला ॲडमिशन घेतलं. आणि खरोखरच म्हणजे तिची प्रगती ही खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. ती CBSEला नव्हती, जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकलेली आहे ती. महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यास 10वीपर्यंत केलेला आहे, पण तरी देखील आज ती चांगल्या प्रकारे तिची प्रगती चालू आहे. आणि याचं सगळं श्रेय मी इथे बसलेल्या ह्या शिक्षक वृंदांना देईन. त्यांनी खरोखरच चांगल्या पद्धतीने म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे त्यांचं वैयक्तिक लक्ष असतं. तो विद्यार्थी कुठं कमी पडतोय आणि काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने त्याला म्हणजे नुसतंच फक्त त्याच्या अभ्यासावरच नाही, इतरही गोष्टी, मग त्याचं खाणं असेल किंवा आहार विहार या सगळ्या गोष्टींवर, कारण हे देखील महत्त्वाचं आहे. हे जर व्यवस्थित असेल तरच मूल अभ्यास करू शकेल. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांचं बारकाईनं लक्ष आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची जे काही ड्रॉबॅक्स आहेत किंवा तो विद्यार्थी कुठं मागे पडतोय हे 15-15 दिवसांनी प्रत्येक पालकाला सांगितलं जातं. आणि शेवटी मी एवढंच म्हणेन की इवलेसे रोप लाविले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी. इवलेचं रोप सरांनी लावलेलं आहे, ह्या शिक्षक वृंदांनी लावलेलं आहे, त्याचा वेलू खरोखर गगनावरी जावा अशी सदिच्छा मी व्यक्त करते आणि माझं 2 शब्द सांगते.